श्रीकांत रेडकर ठाण्यावरून आलेलो आहे. 5 तारखेला आम्ही दुपारी 1 वाजता पोचलो. आपली संस्कृती निसर्गोपचार केंद्र कूपखेडा. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं की माझं शहरामध्ये जे वास्तव्य आता होतं, रिटायरमेंट एज, तर झोपेचा मला प्रॉब्लेम होता. तर ह्या इकडच्या आठवड्याभराच्या राहण्यामुळे माझा झोपेचा म्हणजे पहिला दिवस सोडला तर दुसऱ्या दिवसापासून सलग मला 6 तास मिनिमम, 5 ते 6 तास म्हणजे 2 तास झोपेमध्ये वाढ. आणि पहिल्या 3 दिवसामध्ये माझं 3 किलो वजन कमी झालं. तर हा जो काही माझा फायदा आहे शरीराचा आणि त्यांच्या ज्या निसर्गोपचारच्या पंचकर्म प्रक्रिया आहेत, तर त्या अतिशय व्यवस्थित त्यांनी केल्या. फक्त आपण इथे आल्यानंतर आपण स्वतःने जर ते व्यवस्थित पाळलं तर ह्यांच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा ह्यांच्या कुठल्याही कामामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. नक्कीच आपलं वजन कमी होईल, आपल्या शरीरामध्ये तजेलता, तरतरीतपणा आपण जो म्हणतो ना गावामध्ये येण्याचं, आणि इथलं वातावरण हे आता तर खूपच छान आहे. म्हणजे सांगण्यासारखं, आणि जास्त शब्दात सांगण्यात काही अर्थ नाही. पण माझा स्वतःचा अनुभव सांगण्याचं एकच की माझी बायको ह्या खेडेगावाच्या वातावरणामध्ये 2 दिवससुद्धा राहू शकत नाही. जेवण त्या पद्धतीचं आहे ते सहन करू शकत नाही. पण ती आज जवळजवळ 6 दिवस इथे राहिली आणि 6 दिवसामध्ये तिने तक्रार जरासुद्धा केली नाही तेव्हा हे आपल्याला काही जमत नाही आहे. याच्यामध्येच त्यांचं यश आपल्याला दिसतं. असंच त्यांनी डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांनी पण इतकं सुंदर आमचं हॉस्पिटलायझेशन म्हणतो आपण त्याला, म्हणजे देखभाल, जेवण, सगळीच विचारपूस आणि आपलेपणा हा जो आहे प्रोफेशनल हे असावं, पण प्रोफेशनलच्या बरोबर घरगुती वातावरण जे आहे ते अतिशय चांगलं होतं. आम्ही त्यांना ह्या कार्यक्रमासाठी सदिच्छा देतो. पुढे सुद्धा त्यांनी असाच हा कार्यक्रम व्यवस्थित लोकांबरोबर पार पाडावा, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.